नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. किल्ले रायगडावर तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा होणार साजरा. सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले असून लाखोंच्या संख्येने शिवभक्तांची हजेरी. ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या 6 वीर जवानांची नावे प्रथमच जाहीर. राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील त्याग चक्रमध्ये मिळणार स्थान. राज्यातील 15 जिल्ह्यांना आज हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्टचा इशारा. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता. उत्तर व्हेनेझुएलामध्ये झालेल्या सलग 2 शक्तिशाली भूकंपात मृतांचा आकडा 920 तर 3360 जखमी. हजारो नागरिक अद्याप बेपत्ता. इराण-इस्रायल संघर्षानंतर जागतिक बाजारात उसळलेले कच्च्या तेलाचे दर पुन्हा युद्धपूर्व पातळीवर. भारतीयांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तातडीने दिलासा मिळण्याची शक्यता. अमरावती जिल्ह्यात अखेर पेरणीला सुरुवात. मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीत ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा. उभी पिके शेती पाणीखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कोल्हापूर जिल्हा परिषद सभेत मोठा गोंधळ. आरोग्य विभागाच्या भरतीवरून 32 लाखांचा चेक सभागृहात झळकवला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्यानं काही काळ सभागृहात गोंधळाचं वातावरण. विठाबाई नावाच्या सन्मानासाठी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या मागणीला विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबियांचा जाहीर पाठिंबा. बाबासाहेब पाटील यांनी केलेली मागणी योग्य व रास्त असल्याचं मत विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.